बेळगावात काँग्रेस विरोधात भाजपचा एल्गार. बेळगावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणे, देशविरोधी घोषणाबाजी आणि भाजप आमदारावर अंडीफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करत तीव्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या या कृत्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. राणी चन्नम्मा चौकातून सुरू झालेला हा निषेध मोर्चा काँग्रेस भवनाला घेरा घालण्याच्या उद्देशाने पुढे सरकत होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलकांना वाटेतच रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स बाजूला ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मोर्चा रोखण्यात यश मिळवले. निदर्शनानंतर माजी आमदार महांतेश कवटगिमत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आंदोलनाच्या व्हिडिओ क्लिप्सची बारकाईने तपासणी करून देशविरोधी विधाने करणाऱ्यांवर आणि पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक्ट रद्द करावा, नाम रहेगा अल्लाह का, ह्या सगळ्या घोषणा आहेत. सीतापती की हमारा क्या उखाड़ेगा म्हणजे प्रभू रामचंद्रावर त्यांनी गाळी देत आहेत. नरेंद्र मोदीजींना अतिशय वाईट शब्दामध्ये शिवीगाळ करत आहेत आणि त्यांना हे जे बांगलादेशी असतील, गल्फ कंट्रीज मधील, त्यांनी ऑनलाईन पैसे पाठवून त्यांना अन्न पुरवठा, जे स्विगी सारखे ऑनलाईन अन्नदान करतात किंवा अन्न पोहोचवतात, त्यांना त्यांनी पेमेंट करायला लागलेत. अन्न तिथं पोहोचेल याची खबरदारी घ्यायला लागलेले आहेत. एवढंच नाही, शाहीन बाग मध्ये जी ऍक्टिव्ह होती ती टीम सुरकुर्मा आणि बिर्याणी घेऊन त्यांना आणून द्यायला लागलेली आहे आणि ते व्यासपीठ देशद्रोह्यांचं व्यासपीठ बनलेलं आहे. आणि दुर्दैव म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते, आम आदमी पार्टीचे नेते, त्यांचे कार्यकर्ते, कम्युनिस्टांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे त्यांचे कार्यकर्ते आणि अनेक बांगलादेशी याच्यामध्ये घुसखोरी केलेला आहे. आणि ह्यांचा एकच अजेंडा आहे देशामध्ये उत्पात माजवायचा, आगजनी करायची, मोदीजींना तिथून खुर्चीवरून उतरायला पाहिजेत आणि देशामध्ये अनेक अनागुंदी माजावी अशा ह्या देशद्रोही चमूचा तिथं उत्पात सुरू झालेला आहे. ह्याचा आम्ही निषेध करतो. आणि प्रभू रामाबद्दल जर त्यांनी वाईट शब्द बोलत असतील, हिंदू धर्माबद्दल जर चुकीचे शब्द बोलत असतील, मोदीजींना जर शिवीगाळ करत असतील, तर आम्ही सुद्धा हातामध्ये काकणं घातलेलं नाही आहेत. ज्या दिवशी हिंदू समाज, देशद्रोही समाज रस्त्यावर उतरेल, ही झुरळं कुठं पळून जातील सांगता येणार नाही. आम्ही वॉर्निंग देतोय की ह्या प्रशासनानं आणि आपल्या कर्नाटकमध्ये सुद्धा ह्याला सपोर्ट करायचं काम सुरू झालेलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीवरती औरंगजेबाचं पोस्टर घेऊन हे नाचायला लागलेले आहेत. ह्यांचे हात पाय सुद्धा मोडायला आम्ही पुढे पाठी बघणार नाही. आमच्या सहनशीलतेचा त्यांनी वाट बघू नये आणि ज्या दिवशी हिंदू समाज रस्त्यावर उतरेल त्यांना त्यांची जागा दाखवेल असं या ठिकाणी मी वॉर्निंग देतो. आता जे कर्नाटकामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीनं आंदोलन सुरू झालेलं आहे, ह्याला त्यांनी कुमक देऊ नये, खत पाणी घालू नये आणि अनेक याच्यामध्ये आतंकवादी संघटना हात पाय विशेष करून विद्यार्थ्यांना विनंती आहे की आज सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आपला व्हिडिओ जारी केला आहे की नीट परीक्षा आणि लिकेज झालेलं हे दुर्दैव आहे, पण त्याला पर्याय म्हणून इमिजिएटली नीट परीक्षा घेऊन विद्यार्थी पास होऊन दुसरीकडे ऍडमिशन घेतात. पण दिल्ली आणि बेळगाव मध्ये जे मोर्चे चालले आहेत, दिल्लीतल्या मोर्चामध्ये कॉक्रोच पार्टी असू देत, दुसरे वेगवेगळे असू देत, ह्याच्यामध्ये मोर्चामध्ये कोण भाग घेतलाय तुम्ही विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. घोषणा काय देतात, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी भी जिंदा है, काश्मीर आमचं नव्हे, देश की बर्बादी करेंगे, देश के तुकडे करेंगे, रामाबद्दल शिव्या द्यायचं. आणि बेळगाव मध्ये आल्यानंतर नीम का पत्ता कडवा आहे, मोदीजी साला भडवा आहे, अशा घोषणा देणारे विद्यार्थी असू शकतात काय? हे सगळं षडयंत्र आहे. बाहेरून पैसा येतोय, खर्च करतोय आणि राजकीय पोळ्या भाजायचं काम बेळगाव ते दिल्लीपर्यंत चाललंय. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक राहावं. अशा समस्या ह्यांनी याच्या पुढे करणारच, पण मला वाटत नाही की विद्यार्थी अशा आंदोलनामध्ये भाग घेतील. प्रशासनाला काय प्रशासनाला एकच इशारा आहे की असे जे शिव्या देणारे विद्यार्थी नसून तिसरे लोक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांना अरेस्ट करावं, अरेस्ट करून जेल पाठवल्याशिवाय असे लोक गप बसणार नाही. त्याच्या पुढे असे नेता आज 100 आहेत, उद्या 1000 बसतील. त्याच्यासाठी प्रशासनाने इमिजिएटली ऍक्शन घेतली पाहिजे. एक प्रधानमंत्री निवडून दिलेला प्रधानमंत्री आहे तो, असं नसतंय.
आणि तुम्ही जर सगळे गप्पच बसत गेला तर राज्य सरकारचं तुम्हाला कुणक असल्यासारखं, तुम्ही राज्य सरकारच्या हाताखालची मांजरं झाल्यासारखं झालंय. त्यामुळे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अशा घोषणा देणाऱ्यावरती इमिजिएटली कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे.